तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 10. सितारा बार जितका नावाजलेला तितकाच बदनाम. म्हणायला तर हा लेडीज बार होता, पण या ठिकाणी बऱ्याच इल्लीगल गोष्टी चालत होत्या, ज्यामध्ये टॉपवर देह व्यापार होता, जो समाजाच्या दृष्टीने घातक होता. बारचा मालक हा बडा असामी होता. त्याचे हात वरपर्यंत पोहोचलेले होते, म्हणून कोणी ऍक्शन घेत नव्हते. बारचा मॅनेजर मिस्टर शेट्टी, ज्याला सर्वजण अण्णा म्हणून संबोधत होते, काउंटरवर उभा राहून आजूबाजूची तयारी पाहत होता. कारण बार हा रात्री 7 नंतर जो सुरू व्हायचा तो अख्खी रात्र चालत होता. इथे जास्त करून मुलीच काम करण्यासाठी असायच्या, त्यामुळे कस्टमरची लाईन लागलेली असायची. हॅलो अण्णा, कैसे हो? जूलिया म्हणाली. हाय जूलिया, आज बड़े दिनों के बाद कस्टमर तेरे बारे में पूछ रहे थे, अण्णा म्हणाला. रॉकी मला सोडायला मागत नाही. तो माझ्या बाबतीत जाम सिरियस आहे. मला तर वाटतं की काही दिवसाने तो माझ्यासोबत लग्न करेल, जूलिया म्हणाली. ये तो अच्छी बात है. तुम्हा मुलीमधील एकीचं जरी आयुष्य मार्गी लागलं तरी मला आनंद होईल, अण्णा हसत म्हणाला. त्याचं लक्ष आरोहीवर गेलं, जी खांद्यावरची ओढणी सावरत खाली मान घालून उभी होती. चेहऱ्यावरून ती घाबरलेली वाटत होती. ये कोण है? अण्णांनी विचारलं. ही माझी मैत्रीण आरोही आहे. बिचारी मुंबईमध्ये नवीन आहे, तिला काम हवं होतं, जूलिया म्हणाली. चेहऱ्यावरून चांगल्या घरातील दिसते. हा बार आहे. या ठिकाणी अशा खानदानी मुलीसाठी जागा नाही. तू तिला दुसरीकडे काम शोध. अण्णांना मुलीची पारख होती, त्यामुळे तो पहिल्या नजरेत ओळखत होता की कोण मुलगी त्याच्या कामाची आहे की नाही. जोपर्यंत तिला दुसरं काम मिळत नाही तोपर्यंत इथं काम करू दे. तिच्या पोट्या पाण्याचा प्रश्न आहे आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे, म्हणून तिला तुझ्याजवळ घेऊन आली आहे. प्लीज यार, समजून घे ना, जूलिया रिक्वेस्ट करत म्हणाली. आजपासून तिला पाठवून दे. हे बघ बच्ची, इथं सगळे पिणारे खाणारी माणसं येतात, जी शौकीन मिजाजवाली असतात, त्यामुळे ते थोडंफार विचित्र वागतात. तुला थोडं सांभाळून घ्यावं लागेल. जास्त हायपर व्हायचं नाही. मी तुला महिन्याला 35,000 रुपये देत जाईल. चालेल ना? अण्णाने विचारलं. अरे चालेल काय, धावेल, पण आधी तिला काही ॲडव्हान्स दे ना. बिचारीला घराचं रेंट द्यायचं आहे. अण्णांचा जूलियावर विश्वास होता, कारण तो तिला 5 वर्षापासून ओळखत होता. म्हणून त्याने आरोहीला ड्रॉवर मधून 15,000 रुपये दिले. ठीक से काम करना और शिकायत का मौका नहीं देना, अण्णा म्हणाला. आरोहीने हो मध्ये मान हलवली. पाहिलं, बदनाम लोक असूनही किती चांगली आहेत. काय करणार, पापी पेटचा सवाल आहे, जूलिया म्हणाली. मला भीती वाटत आहे. या रूममध्ये असा अंधार का आहे? आरोही घाबरत म्हणाली. तू इथे काम करायला आली ना, तुला सवय होईल. जूलियाने तिचा हात पकडला आणि तिला बार काउंटर जवळ घेऊन आली. हाय शंतनू, कसा आहेस? जूलियाने विचारलं. समोर एक शांत स्वभाव असलेला मुलगा उभा होता. आज बऱ्याच दिवसानंतर तुझं दर्शन झालं, शंतनू हसत म्हणाला. आपण नंतर निवांत बोलू. बाय द वे, ही माझी मैत्रीण आहे. आजपासून इथेच जॉब करणार आहे. प्लीज यार, थोडं सांभाळून घे. ती आधीच घाबरली आहे, जूलियाने सांगितलं. आरोहीला पाहून त्याला वाईट वाटत होतं. तुला हिच्यासाठी दुसरा जॉब नाही मिळाला का? शंतनू थोडा रागात म्हणाला. जेव्हा मिळेल तेव्हा ती सोडून जाईल. मी अण्णाला तसं सांगितलं आहे. तोपर्यंत तू लक्ष ठेव. माझा तुझ्यावर विश्वास आहे.
म्हणून तुला सांगितलं, जुलिया म्हणाली. काही हरकत नाही, शंतनू म्हणाला खरा. पण आरोहीचं तिथं काम करण्यासाठी येणं त्याला आवडलं नव्हतं. कारण अण्णा कसा माणूस आहे हे त्याला चांगलं माहीत होतं. पण त्याची पण मजबुरी होती, म्हणून तो इथे काम करत होता. त्रिशा घरी गेल्यानंतर तिने आपल्या आई वडिलांचे पुरेपूर कान भरले होते. तिचा अवतार पाहून अमृताच्या अंगाची लाही लाही झाली होती. आपल्या मुलीचा झालेला अपमान तिच्या सहनशक्ती पलीकडे गेला होता. पण अमित सचदेव संयम राखून होते. त्यांना विश्वजितचा स्वभाव चांगला माहीत होता. पण यावेळी अमृता अजिबात ऐकायला तयार नव्हती. म्हणून त्यांनी पाटील फॅमिली सोबत तातडीने मीटिंग अरेंज करायला सांगितली. कारण अमृताला काहीही करून या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा होता. पण काहीही झालं तरी अमृता तिचं लग्न हे विश्वजित सोबत करणार होती. कारण आता ही तिची जिद होती. पाटील फॅमिलीमध्ये शांतता पसरली होती. राकेश, रीटा, विश्वजित आणि अभिजित बसले होते. त्रिशा अमृताच्या मिठीत अजूनही रडत होती. अमितला तर काय बोलावे हेच समजत नव्हते. अभिजितने त्यांना घडला प्रकार सांगितला होता. त्यालाही विश्वजित चुकीचा वाटत होता. काहीही असलं तरी विश्वा तू चुकला आहेस. तुला जर काही प्रॉब्लेम होता तर तू आम्हाला सांगायचं होतं. पण त्रिशाला अशा अवस्थेत घराबाहेर काढायचं नव्हतं. अमित शांतपणे म्हणाले, हेच मी पण म्हणत आहे. बघ माझ्या मुलीची काय अवस्था करून ठेवली आहे. बिचारीचे रडून रडून डोळे सुजले आहे. आजपर्यंत आम्ही कधी तिच्यासोबत मोठ्या आवाजात बोललो नाही आणि तू चक्क तिचा हात पकडून तिला घराबाहेर काढलं. हे तू ठीक केलं नाही विश्वा. अमृता म्हणाली, मी जे काही केलं ते अगदी योग्य होतं. त्रिशा आपली लिमिट क्रॉस करत होती. मी तिला लाख वेळा समजावून सांगितलं असेल तरी ती ऐकायला तयार नव्हती. म्हणून माझे पेशन्स संपत आले होते. विश्वजित ऐकायला तयार नव्हता. रिलॅक्स विश्वजित, प्रकरण वाढवण्यात अर्थ नाही. किती केलं तरी आपण फॅमिली आहोत. राकेश त्याला समजावत होते. फॅमिली आहोत म्हणून इतके दिवस मी शांत होतो. हिला आधी पण सांगितलं होतं की माझ्या बेडरूम मध्ये पाय ठेवायचा नाही. पण माहित नाही तिच्या डोक्यामध्ये काय चाललेलं असतं. विश्वजित म्हणाला, पाहिलं मॉम, हा माझा होणारा नवरा आहे. मग मी ह्याच्या बेडरूम मध्ये गेलं तर काय बिघडलं. आणि चूक याची आहे. हा कधीच माझ्यासोबत सरळ शब्दात बोलत नाही. मग मी काय करायला हवं होतं. त्रिशाचं रडणं अजूनही सुरूच होतं. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे तुम्हा दोघांचं लग्न. आपण याच महिन्यामध्ये दोघांची एंगेजमेंट अनाउन्स करूयात. त्याशिवाय हे प्रॉब्लेम सुटणार नाही, अमित म्हणाले. तसा विश्वजित खुर्चीवरून उठला. माफ करा अंकल, पण मी हे लग्न करणार नाही. कारण त्रिशा माझ्या स्टेटसला शोभत नाही. तिच्यासोबत मी माझी संपूर्ण लाईफ स्पेंड करू शकत नाही, विश्वजित ठामपणे म्हणाला. तसा सर्वांना जबर धक्का बसला. तुला जर लग्न करायचं नव्हतं तर आधीच सांगायला हवं होतं. इतकी वर्ष त्रिशाला आशेला का लावलंस. राकेश त्याला जाब विचारत होते. मला जर आधी हिचा स्वभाव माहीत असता तर मी तेव्हाच नकार दिला असता. पण आता हळूहळू हिचे गुण मला दिसत आहे. त्याला मी तरी काय करणार, विश्वजित बेफिकीरपणे म्हणाला. पाहिलं अमित, मी तुला आधी सांगितलं होतं की याची लक्षणं मला ठीक दिसत नाही. शेवटी याने माझ्या मुलीचं वाटोळं केलं. अमृता पण रडायला लागली होती. माझं लग्न विश्वासोबत झालं नाही तर मी विष पिऊन जीव देईल. पण विश्वाला सोडून कोणाचाही विचार करणार नाही.
त्रिशा म्हणाली. ही सर्व नाटकं पाहून विश्वजितचं डोकं भडकलं होतं. आय सेड स्टॉप इट. तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा, पण मी हे लग्न करणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे, ज्याला कोणीही मिटवू शकणार नाही. समशेरा, गाडी काढ. विश्वजित ओरडला. तसा समशेरा पटकन गाडी काढण्यासाठी गेला. विश्वजित पण घराबाहेर पडला. त्यांचं बोलणं जान्हवीने ऐकलं होतं, म्हणून तिला अत्यानंद झाला होता, कारण तिलाही त्रिशा घरामध्ये नको होती. विश्वजितला नक्की काय झालं आहे? हा अचानक असा का वागत आहे? अमित म्हणाले. वर्कलोड असल्यामुळे भाई स्ट्रेसमध्ये आहेत. आपण त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. त्यानंतर ते नॉर्मल होतील आणि स्वतः लग्नाला हो बोलतील. आणि प्लीज त्रिशा, तोपर्यंत तू त्यांच्या समोर येऊ नकोस. मी त्यांना समजावून सांगतो. अभिजितचे म्हणणे सर्वांना पटत होतं, पण राकेशला माहीत होतं की विश्वजित किती हट्टी आहे. त्याने जर एखादा निर्णय घेतला तर तो काहीही करून माघार घेत नव्हता. क्रमश. पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.